रामकृष्ण हरी, मी अनंत कौसाले. तर बघा आज 15 ऑगस्ट आणि श्री कृष्ण गोकुळ अष्टमी आहे. तर याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती घरोघर. सदा नाम वाचे गाती, प्रेमी आनंदी नाचती, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती घरोघर. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर. वाट पाहती गवळणी, तवती पालती दुधाणी, म्हणती नंदाची आपोरे, आज चोरी केली खरे. सवे तुकया मेला, आणतेने हा अगुण आणला. तर आपणा सर्वांना श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण त्यामध्ये पाहत आहोत प्रिपरेशन रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. अरे कौन सा ऍसिड? नोन एज कार्बोक्सिलिक ऍसिड. आजच्या लेक्चर मध्ये सर आपला प्रिपरेशन रिएक्शन ऑफ काय पाहायचंय? कार्बोक्सिलिक ऍसिड पाहायचंय. काय पाहायचं रे? कार्बोक्सिलिक ऍसिड पाहायचं. रिएक्शन नोन एज कोल-बेज मेथड. अरे कोणती रिएक्शन रे? कोल-बेज रिएक्शन और कोल-बेज मेथड. प्रिपरेशन रिएक्शन ऑफ सैलिसिलिक एसिड फ्रॉम फिनॉल. अरे हाँ या ना? हाँ सर. रिएक्शन नोन एज प्रिपरेशन रिएक्शन ऑफ सैलिसिलिक एसिड और कार्बोक्सिलिक एसिड एंड केमिकल प्रॉपर्टी ऑफ फिनॉल. अरे हाँ या ना? हाँ सर. रिएक्शन नोन एज कोल-बेज मेथड और कोल-बेज रिएक्शन. अरे कुछ बात समझ में आ रही भाई साहब आपके? तो बात छापो दिमाग में. लेट्स बघा काय कोल-बेज मेथड. कोणती मेथड रे? कोल-बेज मेथड मीन्स कोल-बेज रिएक्शन. अरे कौन सी रिएक्शन? कोल-बेज. अरे कोल-बेज काय सर? मेथड. रिएक्शन नोन एज कोल-बेज मेथड. लेट्स बघा सर फिनॉल रिएक्ट विथ. तर या केमिकलला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या खूपसुरत लँग्वेज मध्ये फिनॉल असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं रे याला? फिनॉल असं म्हटलं जातं. त्याचं नाव काय सर असतं? फिनॉल. तर या केमिकलला फिनॉल असं म्हटलं जातं. फिनॉल रिएक्ट विथ 2 सोडियम हायड्रॉक्साइड. अरे काय सर? 2 सोडियम हायड्रॉक्साइड प्रेझेन्स ऑफ. अरे काय सर? दी प्रेझेन्स ऑफ 300 atm not automatic trailer machine known as atmospheric pressure. अरे काय सर? हे atmospheric pressure है क्यों? atmospheric pressure है. ओके ओके सर जी. ओके at 623 केल्विन. अरे कितना केल्विन? अरे कितना केल्विन? 623 केल्विन गिव टू सोडियम फिनॉक्साइड. अरे कौन सा फिनॉक्साइड? नोन एज सोडियम फिनॉक्साइड. तर या केमिकलला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये सोडियम फिनॉक्साइड असं म्हटलं जातं. याने प्लस ओ मायनस कॉल्ड एज काय? याला म्हटलं सोडियम. अरे पुन्हा काय सर? आपलं फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. अरे काय? सोडियम फिनॉक्साइड. लेट्स बघा फर्दर रिएक्ट विथ आपलं काय? कार्बन डायऑक्साइड प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक कंडिशन मीन्स H+. अरे काय म्हटलं जातं? प्रेझेन्स ऑफ H+ मीन्स ऍसिडिक. ओके काय सर? आपलं ऍसिडिक कंडिशन ऍसिडिक. अरे पुन्हा काय सर? कंडिशन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक कंडिशन गिव टू इंटरमिडिएट प्रोडक्ट नोन ॲज सोडियम सॅलिसिलेट. तर सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये सोडियम सॅलिसिलेट असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं? सोडियम. लेचं नाव सर काय? सोडियम सॅलिसिलेट. अरे काय नाव आहे? सोडियम सॅलिसिलेट. प्रेजेंस ऑफ आपलं काय? H+ मीन्स एसिडिक मीडियम गिव टू हमारा प्यारा केमिकल नोन एज सैलिसिलिक एसिड. तर सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या खूपसुरत लँग्वेज मध्ये सर सैलिसिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं रे? सैलिसिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. द प्रेझेंट ऑफ धतुरा.
अरे प्रेझेंट ऑफ धतुरा ओके यूज ऑफ स्टमक पेन किलर अरे सॅलिसिलिक ऍसिड स्ट्रक्चर अशा प्रकारचं असतं अरे कशा प्रकारचं असतं अशा प्रकारचं असतं ओके इथं सर कोणता ग्रुप आहे OH ग्रुप आहे आणि नंतर सर इथं कोणता ग्रुप आहे इथं आपला कार्बोक्सिल ग्रुप आहे नोन ॲज दिस कंपाऊंड काय सॅलिसिलिक ऍसिड और 2 हायड्रॉक्सी किंवा ह्याला सर बघा जर इथं असलं तिथं हे OH ग्रुप तिला 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड सुद्धा म्हटलं जातं लिहायचं बघा सर हे अशा प्रकारे ओके अशा प्रकारे सर याला 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड असं म्हटलं जातं लिहायचं 2 हायड्रॉक्सी पुन्हा काय सर आपलं बेन्झोइक 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड सुद्धा याला म्हटलं जातं बट सर हे इथं ग्रुप अटॅच असला पाहिजे 2 नंबरच्या पोझिशनला ओके ओके सर जी ओके द कंपाउंड नोन एज अ बेन्झोइक ऍसिड अरे कौन सा एसिड बेन्झोइक एसिड और सैलिसिलिक एसिड और 2 हाइड्रोक्सी बेन्झोइक एसिड कंपाउंड कौन सा कार्बोक्सिलिक एसिड सैलिसिलिक एसिड और 2 हाइड्रोक्सी बेन्झोइक एसिड अरे बचुआजी बोलो हाँ या ना हाँ सर यूज ऑफ स्टमक पेन किलर लेट्स बघा काय सर स्टमक पेन किलर सैलिसिलिक एसिड ओके ओके सर जी ओके Kolbe's method or Kolbe's reaction of this reaction known as let's baka sir explanation when a phenol react with 2 sodium hydroxide presence of 300 atm at 623 Kelvin due to sodium phenoxide further react with a carbon dioxide presence of acidic condition means H plus due to sodium salicylate the known as intermediate तर याला इंटरमिडिएट प्रोडक्ट असं म्हटलं जातं ओके फर्दर रिएक्ट विथ एसिडिक कंडिशन और H प्लस आयन गिव टू सैलिसिलिक एसिड और 2 हाइड्रोक्सी बेन्झोइक एसिड द यूज ऑफ स्टमक पेन किलर द वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक एसिड प्रेजेंट ऑफ धतुरा अरे हाँ या ना हाँ सर रिएक्शन नोन एज अ कोलबेज मेथड और कोलबेज रिएक्शन तो बात छापो दिमाग में